नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, 20 सप्टेंबरपासून गॅस सिलेंडरवरती नवीन नियम लागू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, भारतातील एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण बदल होत आहे। तर 20 सप्टेंबरपासून नवीन नियम आणि किंमत बदल अंमलात येणार आहे, तर ज्यामुळे अनेक ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, 20 सप्टेंबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नवीन नियम लागू होत आहे। सध्या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना प्रति सिलेंडर 300 रुपयांचे अनुदान दिले जाते, परंतु आगामी काळात सर्व ग्राहकांना 300 रुपयांची सबसिडी मिळण्याची शक्यता आहे। तर सध्या एका सिलेंडरची किंमत सुमारे 903 रुपये आहे, परंतु या सवलतीमुळे ग्राहकांना 600 रुपयात उपलब्ध होऊ शकते। तर मंडळी, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुनर्निर्धारित केल्या जातात। तर यावेळी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 10 ते 250 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे। तर या कपातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ही लक्षणीय घट झाली आहे। तर काही दिवसांपूर्वी 1200 रुपयांना उपलब्ध असलेले कमर्शियल गॅस सिलेंडर आता सुमारे 850 रुपयांना मिळत आहे। तर ही कपात सर्व राज्यांमध्ये दिसून येत आहे, परंतु प्रत्येक राज्यात किंमत कमी जास्त असू शकते। उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी 300 रुपयांची सबसिडी कायम राहणार आहे, परंतु ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांची सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे। तर सरकारने यापूर्वी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिली होती, परंतु अनेक लाभार्थ्यांना अधिक वेळ देण्यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे। जे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत त्यांना सबसिडीचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। तर मित्रांनो, आगामी निवडणुकापूर्वी सरकार जनतेला मोठी भेट देण्याच्या तयारीत असू शकते। तर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत होणारी ही कपात त्याचाच एक भाग असू शकते। तर 903 रुपयांच्या सिलेंडरवर 300 रुपयांची सवलत मिळाल्यास ग्राहकांना ते 600 रुपयात उपलब्ध होईल, जे एक मोठा दिलासा ठरू शकतो। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीसोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे। तर या तिन्ही इंधनाच्या किमती एकाच वेळी समायोजित केल्या जातात, त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही काही प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। सरकारच्या या निर्णयामागे निवडणुकीपूर्वीची रणनीती असू शकते, परंतु त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार असल्याने हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे। पुढील काळात या नियमांची अंमलबजावणी कशी होते, त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।